फसवणूक भाग 2. मागील भागात आपण पाहिले की राजला नैना आणि त्याचा व्हिडिओ आला आणि ते पाहून तो घाबरला. राजचे सगळे अवसान गळाले. कोण? आणि तेवढ्यात राजला फोन आला. कोण? कोण बोलत आहात? पहचान कौन? शीलाबी नाही, राणीबाई नाही. तो बोल कोण? फोनवरच्या छदनी आवाजाने आणि विकृत हास्याने राजच्या हृदयाचे ठोके वाढले. एक खूप मजा गेली ना तुझ्या आयटम बरोबर. आता त्याची किंमत मोजावी लागणार तुला, समजलं का? अज्ञात इसमाची फोनवर धमकी. काय काय पाहिजे तुम्हाला? हा व्हिडिओ कोणी बनवला? राजचा आवाज आता घाबरा झाला. तुला काय करायचे? 1,00,000. ऐकलं का? 1,00,000 द्यावे लागतील. एवढे पैसे मी कुठून आणू? राजला चक्कर येऊ लागली. ते मला माहिती नाही. चोरी कर नाही तर डाका टाक. पण मला पैसे पाहिजे. आणि जर पोलिसांकडे गेलास तर तुझा व्हिडिओ सगळे बघतील. अनोळखी व्यक्तीने राजला पुन्हा धमकावलं. नाही असं करू नका. मी पैसे देईन. फोन कट झाला. राज पूर्ण घामाने चिंब झाला. 1,00,000? बापरे, एवढे पैसे कुठून देणार आपण? तो डोके गच्च धरून बसला. त्यानं पुन्हा त्या अनोळखी नंबरवर फोन करून पाहिलं, पण आता तो नंबर बंद होता. राजची मती कुंठित झाली. तेवढ्यातच नैनाचा फोन आला. ती फोनवर रडत होती. तिलाही अनोळखी नंबरवरून फोन आला होता. राजला आता काहीच समजत नव्हतं. एवढे पैसे त्याने स्वतः कधी पाहिले पण नव्हते. तेव्हा आता त्याला समोर कपाट दिसली, ज्यात आईने पै जोडून काही दागिने केले होते राजच्या बायकोसाठी. त्याने ते कपाट उघडले आणि त्यातले दागिने घेतले. त्याच्यासमोर हा एकमेव पर्याय होता. त्याने विचार केला, एकदा का हे सगळं मिटलं की आईबाबांना काहीतरी सांगू, आणि तसंही नैना तर आपल्याला समजून घेईलच. त्याने ते दागिने मोडले, पण पैसे थोडे कमी पडले. मग त्याने ते कामावरून उधार घेतले. त्या माणसाने सांगितले तिथे त्याने ते पैसे ठेवले. राजला वाटलं आता आपण सुटलो. पण त्या ब्लॅकमेलरचा परत फोन आला. आता तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज. पायातले त्राण गेले. खोल गेलेला आवाज. राज फोनवर ब्लॅकमेलरला विनवू लागला. हे हिरो, एवढी काय घाई आहे? आणि ऐक, पुढच्या आठवड्यात अजून 50,000 तयार ठेव. फोनवर पुन्हा तेच विकृत हास्य. नाही, अजून पैसे मी नाही देऊ शकत. राज किंचाळला. फोन कट. राज होता त्या जागीच हताशपणे गुडघ्यावर बसला. त्याला रडू कोसळलं. आता काय करावं? कुठे जावं? कोणाला सांगावं? पोलिसांकडे जावं का? पोलीस आपली मदत करतील का? चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन कसा तरी राज घरी पोहोचला. आपण पूर्णपणे फसलो गेलोय या कल्पनेने. तसेच जर त्यांना आपण पैसे दिले नाही तर ते अज्ञात ब्लॅकमेलर आपला व्हिडिओ व्हायरल करून आपली समाजामध्ये बदनामी करतील या विचाराने दोघेही भीतीने गारठले. आता या सगळ्यातून मार्ग कसा काढणार? ब्लॅकमेलरला पैसे कसे देणार? आईबाबांना कसे सामोरे जाणार? विचारांच्या भुंग्यांनी रात्रभर राजच्या मेंदूचा पार भुगा पडला. राज आता आपल्या स्वतःच्या नजरेतून पार उतरला. अजाणतेपणे आपल्या हातून एक मोठी चूक झाली आणि आता त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. ह्या विचारांचा ताण राज सोसू शकला नाही. हे सगळं आपल्या सहनशक्ती पलीकडं आहे. ह्यापेक्षा आपले जीवन संपवले म्हणजे सारे प्रश्न, साऱ्या समस्या नाहीशा होतील. मग मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने गळ्यात फास अडकवला. संपलं, सारं काही संपलं. फक्त राजपुरतं. आपल्या आईवडिलांना अतीव दुःख आणि वेदनांच्या दारात उभे करून राजने हताशपणे परिस्थितीपुढे सपशेल हार पत्करली. आपले अमूल्य जीवन संपवले. पोलीस केस झाली. राजच्या आईवडिलांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. किती दुर्दैवी मातापिता. आत्महत्या करण्याआधीच राजने नैनाचा नंबर, अनोळखी फोनवरून आलेले कॉल आणि व्हिडिओ आपल्या फोनमधून नाहीसे केले होते. CAच्या फायनल परीक्षेत बराच वेळा अपयश येत असल्यामुळे तो निराश राहत असे तपासादरम्यान पोलिसांना समजले. राजच्या आत्महत्येचे केस बंद करण्यात आली.
अरे पण ह्या सगळ्यामध्ये नैना कुठे आहे? तिची अवस्था तर खरंच वाईट झाली असेल ना, पण ती आहे तरी कुठे? आरेच्या हातात दारूचा ग्लास घेऊन आपल्या नाजूक कमरेला नाजूक हिसके देत त्या डान्स क्लबमध्ये कोण बरं नाचतंय? नैना? एवढ्या लवकर कशी काय सावरली ती राजच्या मृत्यूच्या धक्क्यातून? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तिला सावरण्याची गरज काय? असे कितीतरी राज तिच्या मागे पुढे फिरत असतात, तर आता तिची नजर वेध घेतीये, धुंडाळतीये कोणाला तरी. कुणाला म्हणून काय विचारताय? ती शोधतीये आपलं नवीन शिकार. तर सावधान. फ्रेंड्स, कथेचा आजचा भाग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशाच नवनवीन कथा मी लवकरच घेऊन येईन. धन्यवाद.